कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील मायगाव देवी येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त रेणुका मातेची पारंपरिक यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ही यात्रा गेली 100 वर्षापासून सातत्याने भरत असून परिसरातील 20 ते 25 गावातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात। या वर्षी यात्रा पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाली। सर्वप्रथम गावातील तरुण मंडळांनी वणीगडावरून पायी ज्योत आणली। त्या ज्योतीचे आणि रेणुका मातेच्या पालखीचे पूजन सकाळी 9 वाजता करण्यात आले। त्यानंतर पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। सायंकाळी वैळापूर येथून गोरे परिवाराचा मानाचा रथ गावात आगमन झाल्यानंतर त्यांचे पूजन करण्यात आले। डीजेच्या निनादात रथाची मिरवणूक काढून देवी मंदिरापर्यंत नेण्यात आली आणि तिथे मानाचा सत्कार करण्यात आला। या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात्रेपूर्वी व यात्रेदरम्यान भगत आणि कदम या दोन कुटुंबाकडे रेणुका मातेच्या पूजा अर्चा व देवस्थानाच्या स्वच्छतेचा मान असतो। पूर्वीच्या काळात ही यात्रा 15 दिवस चालायची व भाविक कुटुंबासह बैलगाडीतून शिदोरी घेऊन यात्रेला येत असत। दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता जग्गी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला, ज्यामध्ये पंचक्रोशीतील आणि जिल्ह्याबाहेरील पैलवानांनी सहभाग घेतला। भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आणि नवस फेडले। ही यात्रा केवळ धार्मिक परंपरेचे नव्हे तर एक सामाजिक एकतेचेही प्रतीक ठरले। सालाबादाप्रमाणे यंदाही रेणुका मातेची यात्रा भक्तिभाव आणि आनंदात पार पडली। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी कोपरगाव।